विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर. दादा, किशोरी पेडणेकर आणि रोहित पवारांना ईडीचं समन्स आलेलं आहे. हे पहा, रोज भारतीय जनता पार्टीनं ईडीला, CBIला, इन्कम टॅक्सला बटीक म्हणतात ना, बटीक, असं बटीक बनवलेलं आहे स्वतःच. आणि ह्या जशा सत्ताधारी पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी प्रामुख्यानं जशा पद्धतीनं आदेश देतं तसं वागतं. बाकी न्यायाची चाड असं काही त्याच्यात तत्व विचार असं कुठंच दिसत नाही. वायकरांवर परवा हे लोक गेले वायकरांकडे, आज रोहित पवारांना त्याने नोटीस दिली, किशोरीताईंना दिली, काल सूरज चव्हाणांना अटक केली, राजन साळवेची चौकशी करतायत. मग महाराष्ट्रात माझा हा प्रश्न, एवढेच लोक आहेत का? त्या आधीचे काय झालं? नारायण राणेविषयी बोलत होते, हे भावना गवळीविषयी बोलत होते, सरनाईकविषयी बोलत होते, त्या हसन मुश्रीफविषयी बोलत होते. काय झालं यांचं? इकडं का नाही जाते लोक? हे सगळे धुतले आता. त्यामुळे जनता सुजाण आहे. अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं शिवसेना तेवढ्याच ताकदीनं पुन्हा या महाराष्ट्रात या सगळ्या ज्यांनी ईडी, CBI जी स्वतःची बटेक बनवली त्यांना एक तीव्रतेनं उत्तर देईल. शरद पवारांनी काल एक खंत व्यक्त करून दाखवली झाल्या. मुलगी कर्तृत्ववान असताना सुद्धा तिला इतरांना संधी दिल्या आणि असे लोक सगळे सोडून गेले. वाटतं ना माणसाला हे सगळं झाल्यावर की ज्याला ज्याला केलं, प्रफुल्ल पटेल काय नाही केलं त्यांनी, अनेक लोक मंत्री केले पवार साहेबांनी, तसंच उद्धव साहेबांनी सुद्धा केले, शिवसेना प्रमुखांनी केले. मग असे लोक सोडून गेल्यानंतर मग असं वाटतं ना की आपल्या मुलीला का नाही करावं असं वाटतं. नरेंद्र मोदी सोलापुरात होते. ते म्हणले की गरिबी हटावचा नारा काँग्रेसने दिला, मात्र गरिबी हटवली नाही. आम्ही 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढलंय. ह्या सगळ्या पेकम भाग रोजच्या आहे. 25 कोटी जरा 25 कोटीची यादी जाहीर करावा ना, उद्या 50 कोटी सांगतील आणि इलेक्शनच्या सगळ्या 100 कोटी लोक दारिद्र्याच्या बाहेर निघाले असं सांगतील. ह्या सगळ्या फेकम भाग आहे. दारिद्र्याचं प्रमाण वाढलं, बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, गरिबीचं प्रमाण या देशात वाढलेलं आहे, या देशातलं गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालेलं आहे, या देशाची पद आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झालेली आहे. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना. आर्थिकदृष्ट्या पद आपली कमी झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी 25,000 लोकांना 25 कोटी कोणत्या लोकांनी आणि दारिद्र्य रेषेच्यावर, मग तुम्हाला काय एवढ्या लोकांना अंत्योदय योजनेचं आज द्यावं लागतं? अन्नधान्य कशासाठी द्यावं लागतं तुम्हाला? कशाला तुम्हाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यावं लागतात? जर हे तुमचं गरिबीतून वर काढण्याचं प्रमाण असेल तर तुम्हाला अंत्योदय का वाटावं लागतं? तुम्हाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये का द्यावे लागतात? याचाही विचार आपण केला पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे, अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका संपातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत. फक्त हा तर अन्याय आहे. कारण अंगणवाडी सेविका काय मागतायत? जे तुम्ही आश्वासन दिलं तेच मागतायत. ते काय नवीन थोडी मागतायत. त्या स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या अंगणवाडी सेविकांना जे काही वाढीव मानधन द्यायचं, सवलती द्यायच्या याची घोषणा केलेली आहे. मग केलेली असताना ते मागतायत, ते तुम्ही देत नाही. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं वागताय, तुम्ही खोटं आश्वासन देतात, याच्यावर कोणी काही करत नाही. आणि या अंगणवाडी सेविका उपोषणाला, आंदोलनाला बसल्या, यांच्यावर कारवाई करतात. यांच्या मागण्या मान्य कराव्या ना. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य केल्या पाहिजे. तर हे होते अंबादास दानवे. दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.